Hello students, today we will see some shortcuts and examples on pair of straight lines. Yes, pair of straight lines. First shortcut, the joint equation of pair of lines, the joint equation of pair of lines passing through say px1 y1. प्रिव्हियस लेक्चरला आपण थोडे बघितलेले होते. ओके, त्याच्या पुढे कंटिन्यू करतोय आपण. द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स थ्रू px1 y1 अँड कंडिशन parallel to the lines or pair of lines represented by or given by general equation. We know that general equation. Yes, ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equals to 0. ह्याचं मीनिंग येतंय का लक्षात? जनरल इक्वेशन आहे. जनरल मध्ये लाइन्स किती आल्या? 2 आल्या. ओके, 2 लाइन्स आल्या. यामध्ये येणाऱ्या 2 लाइन्स जनरल मध्ये की ज्या ओरिजिन मधून पास होणार नाहीत, त्या 2 लाईन ज्या आहेत त्याला पॅरलल असणाऱ्या रिक्वायर्ड लाइन्स आणि x1 y1 मधून पास होणाऱ्या ज्या 2 रिक्वायर्ड लाइन्स आहेत त्याचं जॉइंट इक्वेशन काढण्यासाठीचा हा शॉर्टकट आहे. लक्षात घ्या. द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स through first point px1 y1 and second thing and parallel to the lines represented by this equation is parallel condition. Yes, here condition parallel. A as it is, replacing x by x minus x1 whole bracket square plus 2h as it is, replacing x by x minus x1, replacing y by y minus y1 प्लस बी ॲज इट इज. परपेंडिक्युलर म्हणलं की क्रॉसची साईन लक्षात ठेवा. येस, क्रॉस साईन. प्लस बी रिप्लेसिंग वाय बाय वाय मायनस वाय1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 आहे. एक्झाम्पल विचारलेलं आहे पेपरला. ही कंडिशन आहे पॅरलल. अँड नेक्स्ट पॉइंट नंबर 5, द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स. Joint equation of pair of lines means 2 lines through px1 y1 joint मधल्या दोन्ही लाइन्स x1 y1 मधून पास होतात in place of parallel condition perpendicular to the lines given by general equation. General ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equals to 0 is. आता इथे कंडिशन काय आहे? परपेंडिक्युलर. मी काय सांगितलंय? अशी क्रॉस ऍडजस्टमेंट करा. ओके, मग ते होमोजिनियस असू द्या, थ्रू ओरिजिन असू द्या, होय की नाही? ओरिजिनच्या तिथे इथे काय आहे? x1 y1. येस, देअरफॉर रिप्लेसिंग a बाय b बाय a, b x स्क्वेअर इन प्लेस ऑफ x स्क्वेअर, x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर इन प्लेस ऑफ प्लस मायनस 2h इंटू x मायनस x1 इंटू y मायनस y1 प्लस इन प्लेस ऑफ b a इंटू रिप्लेसिंग y बाय y मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ओके, आधीच्या लेक्चरला पण आपण थोडे शॉर्टकट बघितलेले होते आणि हे आपले थोडे शॉर्टकट्स इथे कव्हर झाले. ओके, आता एक्झाम्पल्स घेऊया आपण. अजूनही आहेत शॉर्टकट्स, पण आधी थोडे एक्झाम्पल कव्हर करू आपण. ओके, एक्झाम्पल 1 मिनिट. येस, एक्झाम्पल द जॉइंट इक्वेशन 2021 CET example. The joint equation आता हे बरेचसे एक्झाम्पल शॉर्टकटने सॉल्व्ह करू शकता. The joint equation of pair of lines through the origin and making equilateral triangle
equilateral triangle, making equilateral triangle with the line yes, with the line x is equals to 3 is dash dash x equals to 3. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, बरेचसे पॉइंट आपण, एक मिनिट, ऑप्शन मी 2 लिहून घेते. बी सी, इथे बी वेगळा आहे, मी सी घेते, मला का तर रिझल्ट द्यायचा आहे म्हणून. ओके, बघा इथे आता बोर्डने सॉल्व्ह करायची अजिबात गरज नाही आहे. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, x axis, y axis, origin. Yes. The joint equation of pair of lines. Pair means two lines. Yes. Pair of lines through origin. Origin मधून पास होतात. Making an equilateral triangle. म्हणजे origin मधून पास होणाऱ्या दोन लाईन्स. अजून एक लाईन पाहिजे. ती कोणती दिली आहे? x equals to 3. म्हणजे x equals to 3 या लाईन बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल बनतो असं गिवन आहे. तर जॉईंट इक्वेशन काय? फर्स्ट इथे मी दोन लाईन फर्स्ट घेते x is equals to 3. We know that x is equals to 3, that is like x is equals to a, and x is equals to a line parallel to which axis? Y axis. X equals to a. This is my rough figure. X is equals to a. X is equals to a. ही x axis ला सपोज इथे a मध्ये कट करते. इथं आपल्याकडे नंबर आहे x is equals to 3. ओके, 3 लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. अजून दोन लाईन्स कोणत्या आहेत? पासिंग थ्रू द ओरिजिन. आता माझी इथे फिगर आहे ती रफ फिगर आहे. ओके, ट्रायंगल इथे तयार झाला. सपोज हियर ए अँड हियर बी पॉइंट. हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय ना ओ ए बी, दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल. येस, इक्विलॅटरल ट्रायंगल. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स याचं काढायचं आहे. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स through the origin and making equilateral triangle with the line x equals to 3 is. आता मी ओरली कसं कॅल्क्युलेट करणार आहे? तर इथे ऑप्शन येतो माझा सी. इथे बघा, इक्विलॅटरल मीन्स इच इयर अँगल 60. येस, 60 टोटल अँगल इक्वल्स टू 60. इथे आपण हा जो आहे एक्स ऍक्सिस OX हा बायसेक्टर घेतला तर हा अँगल इथे मला किती मिळाला? 30. आता मी एक्सटेंड केलेलं नाही आहे. ही ओबी जी लाईन आहे ना, ही आपण इकडे एक्सटेंड करू शकतो. ह्या दोन लाईन्स आपल्याला अशा पद्धतीनं दिसत आहेत बरोबर ओरिजिन मधून. मग तुम्ही लिनियर पेअर लक्षात ठेवा. OA लाईननं इथं एक्स ऍक्सिस बरोबर केलेलं इन्क्लिनेशन किती आहे रे? 30. आणि लिनियर पेअर लक्षात ठेवा म्हणजे सम 180. 30 आणि 150 केले ना तर टोटल किती येते? 180 सम येते. कारण हाय रिझल्ट असा पडलेला आहे. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स passing through the origin which makes an angle of 30 degree with x axis. 30 with respect to x म्हणजे ती लाईन अशी असणार आहे. 30 म्हटल्यानंतर ती लाईन याच टाइपची असेल असं नाही. 30 तर इकडे पण ती जाऊ शकते. म्हणजे हा टोटल अँगल 90 प्लस किती घ्यावा लागेल? इकडे बघा, हा 30 आहे म्हणजे हा 30, हा 30 म्हणजे हा 30 म्हणजे हा 60 म्हणजे टोटल 90 प्लस 60. ती लाईन अशी पण असू शकेल ना रे ओबी. ओके, म्हणजे 90 प्लस 60 म्हणजे 150. म्हणजे 30 150 पेअर आले. मग तुम्ही बोर्डने कसं करता की थिटा तुम्हाला मिळाला त्याच्यावरून तुम्ही स्लोप काढता. बाय विच फॉर्म्युला? m इक्वल्स टू टॅन थिटा. m इक्वल्स टू टॅन 30. ओके, टॅन 30. देअरफॉर m काहीतरी m1 म्हणू आपण इथे. टॅन 30 इज इक्वल्स टू 1/√3. येस, tan 30 is equals to 1/√3. नेक्स्ट स्लोप ऑफ सेकंड लाईन म्हणजे मी OA चा स्लोप काढला. आता इथे OB ही लाईन अशी आहे. ओके, m2 is equals to tan 150. Therefore m2 is equals to tan of 150 means 180 minus 30. Correct? Therefore m2 is equals to tan of 180 minus theta. 180 minus theta lies in which quadrant? Yes, second quadrant.
180 minus theta lies in which quadrant? Second quadrant. Second quadrant, sign positive. Sign positive. Therefore, tan is a negative. Tan 180 minus theta minus tan theta minus tan 30. Therefore, M2 is equals to minus 1 by root 3. ही तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळाली? स्लोप ऑफ ओबी, स्लोप ऑफ ओए. देन नेक्स्ट पॉइंट. आता दोन्ही लाईनचे स्लोप्स माहिती आहेत. बोथ लाईन्स पास थ्रू द ओरिजिन. येस. Therefore, their separate equations are. Therefore, their separate equations are. Separate equations are. Formula y equals to mx. Yes, mx. m चा तिथे पहिला स्लोप घालूया 1 by root 3x and second y is equals to m2x minus 1 by root 3x. Yes, then next part upon term becomes into root 3y is equals to x. Therefore, x plus term becomes minus root 3y equals to 0. हे मला पहिलं इक्वेशन मिळालं ओळीचं. Yes, separate equation. Next, upon term becomes into root 3y is equals to minus x. Minus x in the left becomes plus x plus root 3y is equals to 0. This is equation of line OB. Question, find the joint equation. आपल्याला ओरिजिन मधून ज्या दोन लाईन्स पास होतात ओरिजिन मधून त्याचं जॉइंट काढायचं आहे. Therefore, the joint equation is x minus root 3y into x plus root 3y equals to 0. That is like a minus b into a plus b is equals to a square minus b square. Yes, a square means x square minus b square. Square root cancel 3y square is equals to 0. इथे तुम्हाला एकतर मिळालं x square minus 3y square equals to 0. मग मी काय म्हणते तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ट्रिक सांगते मी तुम्हाला. एक मिनिट. हा बघा इथे इन्क्लिनेशन मेड बाय OA OB 30-150 जर पेअर आली 30-150 विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस 30 आणि लिनियर पेअरनी 150 दुसऱ्या लाईननी केलेला इन्क्लिनेशन. मग तुम्ही जॉईंट लक्षात ठेवा. मी काय सांगते समजतंय का? 30-150 पेअर असेल तर एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथे मी दुसरा एक रिझल्ट लिहिते आहे बघा. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मधूनच लाईन्स पास होतात अँड विच मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री. मग लिनियर पेअर पाहिजे मला म्हणजे 180 ना टोटल म्हणजे 120 लक्षात ठेवा. म्हणजे OA नी केलेला अँगल हा 60 आहे म्हणजे ओबीनी केलेला 120. मग त्याचं जॉईंट काय येतं तर आपण बोर्डनी करू शकतो ना पण त्याचं जॉईंट येतं 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. हे तुम्हाला काय मिळेल? जॉईंट मिळेल. मी पॉइंट काय सांगते जरा लक्षात घ्या. 60-120 जर असेल तर जॉईंट 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता इथं स्टेटमेंट मध्ये काय चेंज करू शकतात? विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस 30 आहे ना तिथे म्हणतील इन्क्लिनेशन नाही. विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस हिअर विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस अँगल इक्वल्स टू 60. मग इथं 60 असेल 60 तर त्याची लिनियर पेअर काय येणार रे? वाय ऍक्सिस बरोबर. इथं 60 आणि इकडे मग काय येणार? 60 आणि 120. मग विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस 60 आहे मग 60 विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस आहे म्हणजे 30 विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस घ्यायचं. एक्स ऍक्सिस बरोबर केलेलाच इन्क्लिनेशन होत असतो ना. म्हणजे तुम्ही 60 विथ रिस्पेक्ट टू जर इथं वाय ऍक्सिस असेल तर 30-150 चा हा रिझल्ट अप्लाय करा. आता जस्ट आला तो. मी काय म्हणते लक्षात येतंय? आणि इथे विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस 30 असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस मग काय असेल? 60-120. मग तुम्ही हा रिझल्ट अप्लाय करा. ओके. आता इथं मी एका ह्याच्यातच किती रिझल्ट सांगितले? एक आहे हे एक्झाम्पल होतं त्याचा झाला. त्याच्यानंतर 30-150चं जॉईंट सांगितलं.
60 120चं जॉईंट सांगितलं आणि आणखीन एक 2000 मी यातच सांगते बरं का. आता स्टेटमेंटमध्ये चेंज काय आहे तो फक्त सांगते. 1 मिनिट. हा, कारण त्यांनी 2-3 वेळा रिपीट केलं एक्झाम्पल. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन. हा, इथं आणखीन एक x इक्वल्स टू a आहे मी म्हणाले. मग 3च्या तिथं ते काही नंबर देऊ देत, काहीही 1 2 3 4 काही नंबर जरी आला तरी आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. x² - 3y² इक्वल्स टू 0. तुम्ही फक्त ही पेअर लक्षात ठेवा. ओके. आता इथे मी चेंज केला, इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन. 2021चंच एक्झाम्पल आहे. y इज इक्वल्स टू 3 म्हणजे लाईक y इक्वल्स टू b. y इक्वल्स टू b. एक मिनिट, पेज दिसतं का? येस, दिसतं. आता फिगर फक्त मी काढून दाखवते. स्टेटमेंट लक्षात घ्या. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल्स टू b. ओके, y इक्वल्स टू b. एक मिनिट, इथे आपण फिगर काढू म्हणजे पटकन क्लिक होईल तुम्हाला. एक्स वाय ओरिजिन. येस, थ्रू ओरिजिन 2 लाईन्स. ओरिजिन मधून पास होणाऱ्या 2 लाईन्स. अरे सॉरी, ही नाही फिगर येणार. एक मिनिट. हा, लाईन कोणती आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होत होती y इक्वल्स टू 3. येस, y इक्वल्स टू 3 इकडे वाढवायला लागेल ना. एक मिनिट. ओरिजिन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. y इक्वल्स टू 3 म्हणजे ती लाईन अशी आली. हे बरोबर आहे का? मग y इक्वल्स टू 3च्या तिथे ते काहीही देऊ देत. पुढे एक क्वेश्चन आहे 2021 और 22. हा, 22चा आहे बघा. y इक्वल्स टू 5 आहे आणि 21 ला y इक्वल्स टू 3 आहे. मग ते 3 4 5 काहीही देऊ देत, तुम्ही हाच रिझल्ट घ्या लक्षात. y इक्वल्स टू 3 लाईन आहे. या लाईन बरोबर ओरिजिन मधून पास होणाऱ्या 2 लाईन. इथे माझी रफ फिगर आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल बनतो. ओके, OAB. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा टोटल अँगल 60, इक्विलॅटरल म्हणजे 60. हा जर आपण OX हा इथे बायसेक्टर म्हणजे इच इक्वल्स टू 30 म्हणजे इन्क्लिनेशन किती झालं? येस, अँगल. वी नो दॅट इन्क्लिनेशन मीन्स अँगल मेड बाय लाईन विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. येस, एक्स ऍक्सिस म्हणजे याला तुम्ही इन्क्लिनेशन म्हणता. टोटल फर्स्ट क्वाड्रंट 90 असतो. 90 - 30 म्हणजे किती आला? 60. मग मी जस्ट आता तुम्हाला लिनियर पेअर सांगितले की नाही. इथं 60 आहे म्हणजे इकडच्या लाईनने हा केलेला, ओबीने केलेला इथं इन्क्लिनेशन हा टोटल किती असेल रे? 60ची लिनियर पेअर पाहिजे आपल्याला 120. मग 60 आणि 120 असेल तर जॉईंट इक्वेशन आता जस्ट मी सांगितलं 3x² - y² इक्वल्स टू 0. 3x² - y² इक्वल्स टू 0. समजतंय का? सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. एकूण ह्याच्यात किती प्रकारचे रिझल्ट झाले ते समजून घ्या. त्याच्यानंतर आणखीन एक रिझल्ट आहे. तो रिझल्ट असा आहे, द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आता मी यातच सांगून टाकते. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स मीन्स 2 लाईन्स थ्रू ओरिजिन म्हणजे ओरिजिन मधून दोन्ही लाईन्स पास होतात अँड बायसेक्ट्स द कोऑर्डिनेट ऍक्सिस. बाय मीन्स 2 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. येस, म्हणजे सपोज एक लाईन माझी या टाइपची आहे. ओके, आता इथे फिगर माझी रफ आहे. बाय मीन्स 2 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. टोटल फर्स्ट क्वाड्रंट 90. येस, 90/2 therefore each equals to 45. ही माझी सपोज करा एक लाईन आहे. ओके, दुसरी लाईन कशी असेल तर ती या टाइपची असेल. ओके, OA OB असं सपोज करा. मग ती पण बायसेक्ट करते म्हणजे 45 म्हणजे दुसऱ्या सपोज ही OA आहे आणि ही OB आहे. Therefore inclination made by OB with respect to x axis 90 + 45 135. Yes,
बोर्डनी करत बसू नका. आपण इन्क्लिनेशन घेतो, इन्क्लिनेशन वरून स्लोप कॅल्क्युलेट करतो, मग दोन्ही लाईनचे स्लोप आले की मग जॉईंट सेपरेट लाईन्स काढतो, सेपरेट लाईन्स आल्या की मग जॉईंट कॅल्क्युलेट करतो. त्याच्यापेक्षा इझी घ्या. बायसेक्ट्स मीन्स टू कॉन्ग्रुएंट पार्ट्स 45-45 म्हणजे पेअर आली 45 and 135. Then we know that formula m equals to tan theta. M equals to tan 45 tan 135. Tan 45 1 and tan 135 -1. मग हा रिझल्ट लक्षात ठेवा ना. बरोबर. 45 आणि 135 जर इन्क्लिनेशन असेल तर स्लोपची व्हॅल्यू काय असते? प्लस ऑर मायनस 1. प्लस ऑर मायनस 1. कारण हा बऱ्याच ठिकाणी पॉइंट यूज करावा लागतो. प्लस मायनस 1. मग एम वरून तुम्ही सेपरेट लाईन्स काढणार, लाईक y इक्वल्स टू mx. बरोबर ना. सेपरेट लाईन्स. इक्वेशन्स ऑफ सेपरेट लाईन्स आर y इज इक्वल्स टू mx. m ची व्हॅल्यू प्लस 1 इंटू x and y is equals to mx. Second slope आहे -1 into x. Therefore, we get 1 into x plus y becomes minus y, and here minus x in the left becomes plus x plus y is equals to 0. Therefore, their joint equation is दोघांचं joint. कोणती कंडिशन? Bisects the coordinate axis. असं जर स्टेटमेंट असेल तर तुम्ही पेअर कन्सिडर करा 45 135. Therefore m plus minus 1, then separate equations, then joint equation. Here result x minus y into x plus y is equals to 0. Therefore, like a minus b into a plus b, a square minus b square, x square minus y square is equals to 0. म्हणजे माझे महत्वाचे रिझल्ट किती झाले? इक्विलॅटरल ट्रायंगलचे 2 झाले. 30 150 पण मी आताच सांगितलं. 60 120 पण सांगितलं. पर 30 विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 60 विथ रिस्पेक्ट टू वायला पण तो रिझल्ट चालेल. तसाच तो सेकंड 60 120 60 विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 30 विथ रिस्पेक्ट टू वायला चालेल. आणि इथं 45 135 येस असेल इन्क्लिनेशन तर जॉईंट इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. येस. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण सम्स घेऊ आता. ओके.